नमस्कार मित्रांनो, आजचा विषय सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला एक प्रश्न विचारू इच्छिते. आपल्या आयुष्यात सर्वात जास्त दुःख कोण देतं? एखादा बाहेरचे शत्रू, एखादा प्रतिस्पर्धी की रक्ताचं नातं सांगणारा आपलाच माणूस? आपण नेहमी घराबाहेरच्या लोकांपासून सावध राहतो. आपण दरवाजाला कुलूप लावतो, अनोळखी लोकांशी बोलताना विचार करतो. पण त्या शत्रूचं काय, जे आपल्या सोफ्यावर बसून आपल्यासोबत चहा पितात, जे आपल्या सुखदुःखात सामील होण्याचं नाटक करतात आणि आपण पाठी फिरलो की आपल्याच विनाशाची वाट पाहतात. कल्पना करा, तुम्ही एक सुंदर स्वप्न पाहताय, एक मोठं प्लेन काढण्यासाठी जीवाचं रान करताय, पण तुमच्याच कुटुंबातल्या काही लोकांसाठी तुमचं हे यश म्हणजे त्यांच्या काळजावरचा घाव असतो. मानवी मानसशास्त्र असं सांगतं की जगाला तुमच्या यशाशी काही देणं घेणं नसतं, पण तुमच्या जवळच्या लोकांना तुमच्या यशाची भीती वाटते. का? कारण तुमचं पुढे जाणं त्यांना त्यांच्या अपयशाची जाणीव करून देतं. आज आपण अशा 5 प्रकारच्या नातेवाईकांबद्दल बोलणार आहोत, जे एखाद्या संत विषासारखे स्लो पॉइझन तुमच्या आयुष्यात काम करतात. हे लोक तुमच्या प्रगतीचे अडथळे आहेत, तुमच्या आनंदाचे मारेकरी आहेत. कदाचित हे ऐकताना तुम्हाला थोडं जड जाईल, कदाचित तुमच्या मनात एखाद्या व्यक्तीचा चेहरा समोर येईल, पण लक्षात ठेवा, वेळी सावध होणं हे भ्याडपणाचं लक्षण नाही, तर ती स्वतःच्या अस्तित्वासाठी केलेली लढाई आहे. जर तुम्हाला वाटत असेल की तुमचं आयुष्य कुठेतरी अडकलंय, तुमच्या मेहनतीचे फळ तुम्हाला मिळत नाही किंवा विनाकारण घरात कटकटी होत आहेत, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आज आपण या अस्तींच्या सापांना कसं ओळखायचं आणि त्यांच्यापासून स्वतःला कसं वाचवायचं याचा सविस्तर उलगडा करणार आहोत. ही केवळ एक माहिती नाही, तर तुमच्या भविष्यासाठी दिलेली एक लाईफलाईन आहे. नंबर 1, मत्सरी किंवा साप वृत्तीचे नातेवाईक. मित्रांनो, या प्रवासातील पहिला आणि सर्वात घातक प्रकार म्हणजे मत्सरी नातेवाईक. हे लोक दिसायला अत्यंत सभ्य आणि प्रेमळ असतात, पण त्यांच्या मनात तुमच्याबद्दल सतत एक तुलना सुरू असते. मानसशास्त्रात याला रिलेटिव्ह डेप्रिवेशन म्हणतात. सोप्या भाषेत सांगायचं तर माझ्याकडे काय आहे यापेक्षा तुझ्याकडे माझ्यापेक्षा जास्त कसं काय आहे, ही यांची विचारसरणी असते. तुम्ही नवीन फ्लॅट घेतला, मुलांचं लग्न मोठ्या थाटात केलं किंवा व्यवसायात मोठी भरारी घेतली की या लोकांच्या पोटात गोळा येतो. यांना ओळखण्याची एक सोपी खूण आहे. हे लोक कधीच तुमच्या यशाचं मनापासून कौतुक करणार नाहीत. तुम्ही एखादी आनंदाची बातमी सांगितली की हे लोक लगेच त्यात काहीतरी उणीव काढतील. समजा तुम्ही नवीन गाडी घेतली, तर हे म्हणतील, गाडी तर छान आहे, पण ऑन एव्हरेज कमी देते, असं ऐकले मी, किंवा ह्या रंगापेक्षा तो रंग जास्त चांगला दिसला असता. हे लोक तुमच्या आनंदाच्या फुग्याला टाचणी लावण्याचं काम करतात. त्यांचा हेतू हाच असतो की तुम्हाला तुमच्या यशाचा पूर्ण आनंद घेता येऊ नये. अशा लोकांसोबत राहिलेले तुमच्या मनावर एक प्रकारचा दबाव निर्माण होतो. तुम्हाला तुमचं यश सांगायला भीती वाटू लागते. हळूहळू तुमची प्रगती मंदावते, कारण तुमची ऊर्जाही लोकांच्या नकारात्मक लहरीशी लढण्यातच खर्च होते. हे नातेवाईक तुमच्या पाठीमागे इतरांकडे तुमची अशी प्रतिमा तयार करतात की हा तर नशिबाने मोठा झाला, यात कर्तृत्व काहीच नाही. मित्रांनो, मत्सराचं विष एकदा का रक्ताच्या नातात भिनलं की ते नातं फक्त नावापुरतं उरतं. यांच्यापासून वाचायचं असेल तर तुमची स्वप्न यांच्या समोर उघड करू नका. तुमची शांतता हीच त्यांची सर्वात मोठी शिक्षा आहे. मत्सरीची ही आग जितकी भयानक असते, तितकाच घातक असतो तो माणूस जो फक्त कामापुरता तुमचा होतो. चला तर मग वळूया दुसऱ्या अशा प्रकारच्या नातेवाईकाकडे, जो तुमच्या आयुष्याचा फक्त वापर करतो. नंबर 2, स्वार्थी आणि वापर करणारे नातेवाईक. दुसरा प्रकार आहे स्वार्थी किंवा संधी साधू नातेवाईक. या लोकांच्या डिक्शनरीत प्रेम आणि आपुलकी हे शब्द नसतात, तेथे फक्त फायदा हा एकच शब्द असतो. हे लोक तुमच्या आयुष्यात तेव्हाच प्रकट होतात जेव्हा त्यांना तुमची गरज असते. अचानक यांचा फोन येईल, कसा आहेस बाळा, खूप दिवसात भेटलो नाही, तुझी आठवण आली, आणि 5 मिनिटांच्या गप्पानंतर मूळ मुद्द्यावर येतील. अरे, तेवढं काम होतं, तुझ्या ओळखीने होईल का ग? या लोकांची गंमत अशी असते की जोपर्यंत तुम्ही त्यांच्या उपयोगाचे आहात, तोपर्यंत तुम्ही जगातले सर्वोत्तम माणूस आहात. पण ज्या दिवशी तुम्ही त्यांना नाही म्हणता किंवा ज्या दिवशी तुमची गरज संपते, त्या दिवशी हे लोक तुम्हाला ओळखायला विसरतात. हे नातेवाईक तुम्हाला भावनिक ब्लॅकमेल करण्यात खूप हुशार असतात. आपलं रक्ताचं नातं आहे, नातेवाईकच नातेवाईकाच्या कामाला येतो, अशी वाक्य फेकून ते तुमची वेळ, तुमचे पैसे आणि तुमची ऊर्जा शोषून घेतात. मानसिक दृष्ट्या हे लोक नार्सिस्टिक प्रवृत्तीचे असू शकतात. त्यांना फक्त स्वतःच्या सुखाशी देणं घेणं असतं. तुमच्या अडचणीच्या वेळी जेव्हा तुम्ही यांना फोन कराल, तेव्हा यांच्याकडे 1000 बहाणे तयार असतात. अरे, मी स्वतःच्या सध्या खूप टेन्शन मध्ये आहे, माझं पण सध्या काम नीट चाललं नाहीये, अशी उत्तर देऊन ते हात झटकतात. हे नातं नसून एकतर्फी गुंतवणूक आहे, जिथे तुम्हाला फक्त नुकसानच सोसावं लागतं.
जर तुम्ही अशा लोकांना वेळीच थांबवलं नाही तर हे लोक तुमचं आयुष्य मानसिक आणि आर्थिक दृष्ट्या कंगाल करून टाकतील. स्वार्थाचा चेहरा तरी ओळखून येतो, पण त्या मुखवट्याचं काय जे आपल्या विश्वासाला तडा देतात. पुढचा प्रकार आहे तो म्हणजे दोन तोंडी नातेवाईक. नंबर 3, विश्वासघातकी आणि चहाडखोर नातेवाईक. तिसरा प्रकार म्हणजे चहाडखोर किंवा दोन तोंडी नातेवाईक. हे लोक म्हणजे आपल्या समाजातले नारद मुनी असतात, पण नकारात्मक अर्थाने हे तुमच्या घरी येतील, तुमच्याशी इतका आपुलकीने बोलतील की तुम्हाला वाटेल हाच माझा खरा हितचिंतक आहे. तुम्ही विश्वासाने तुमच्या घरातील एखादी खाजगी गोष्ट, पती पत्नी मधलं भांडण किंवा पैशाची अडचण त्यांना सांगता, पण तुम्ही दरवाजेपर्यंत त्यांना सोडायला गेलात नाही, तोच याचा फोन दुसऱ्या नातेवाईकाला गेलेला असतो. अगं तुला माहितीये का त्यांच्या घरात काय चाललंय? वरून सगळं चांगलं दिसतंय पण आतून सगळं संपलंय. अशा प्रकारे तुमच्या घराची अब्रू वेशीवर टांगण्याचं काम हे नातेवाईक करतात. यांना दुसऱ्यांच्या आयुष्यात डोकावून त्यात मिठाचा खडा टाकण्यात एक विकृत आनंद मिळतो. यामुळे कुटुंबात विनाकारण गैरसमज पसरतात आणि नाती तुटतात. यांना ओळखणं कठीण असतं, कारण हे समोर येऊन कधीच भांडत नाहीत. हे लोक पाठीमागून वार करतात. मी तुझ्या चांगल्यासाठी सांगतोय असं म्हणून ते तुमच्या मनात दुसऱ्या नातेवाईकांबद्दल विष कालवतात. लक्षात ठेवा, जो माणूस तुमच्या समोर दुसऱ्यांची निंदा करतो तो दुसऱ्यांसमोर तुमची निंदा केल्याशिवाय राहणार नाही. अशा लोकांपासून स्वतःला वाचवण्याचा एकच मार्ग आहे मौन. आपल्या घराच्या गोष्टी आणि गुपित आपल्या घराच्या उंबरठ्या बाहेर जाऊ देऊ नका. तुमची माहिती हेच त्यांचं हत्यार असतं, त्यांना ते हत्यारच देऊ नका. शब्दांनी घायल करणं ही यांची कला असते, पण काही लोक तर तुमच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उभं करतात. पाहूया चौथा आणि अत्यंत वेदनादायी प्रकार. नंबर 4, सतत टीका करणारे आणि कमी लेखणारे नातेवाईक. चौथा प्रकार आहे सतत टीका करणारे आणि आत्मविश्वास तोडणारे नातेवाईक. हे लोक तुमच्या कुटुंबातील मोठे असू शकतात किंवा समवयस्कही. यांचं एक ध्येय असतं तुम्हाला नेहमी लहान दाखवणं. तुम्ही किती यश मिळवलं, तुम्ही जगासाठी किती मोठं झालात तरी त्यांच्यासाठी तुम्ही नेहमीच काहीच न जमणारे असता. हे लोक तुमच्या चुकांची यादी घेऊनच जन्माला आलेले असतात. समजा तुम्ही एखादा नवीन व्यवसाय सुरू केला तर हे म्हणतील तुला काय कळतं व्यवसायातलं, तुझे वडील पण कधी या भानगडीत पडले नव्हते, तू कशाला करतोयस. किंवा जर तुम्ही एखादी परीक्षा पास झालात तर म्हणतील आता तर फक्त परीक्षा झालीये, नोकरी मिळणं किती कठीण आहे तुला काय माहिती. हे लोक तुमच्या पंखातलं बळ काढून घेतात. मानसशास्त्रानुसार जेव्हा आपल्याला सतत नकारात्मक प्रतिक्रिया मिळते तेव्हा आपला मेंदू सेल्फ डाऊट म्हणजे स्वतःवर शंका घेण्यास सुरुवात करतो. हे नातेवाईक तुमचे सर्वात मोठे शत्रू आहेत, कारण हे तुमच्या मानसिक आरोग्यावर हल्ला करतात. यांच्या टीकेमुळे अनेक तरुण मुलं डिप्रेशन मध्ये जातात किंवा आपली स्वप्न अर्धवट सोडतात. हे लोक स्वतः आयुष्यात फार काही करू शकलेले नसतात, त्यामुळे त्यांना तुमचं उडणं सहन होत नाही. तू हे करू शकणार नाहीस असं म्हणताना त्यांच्या डोळ्यात एक प्रकारची क्रूरता असते. मित्रांनो, कोणालाही तुमची लायकी ठरवण्याचा अधिकार देऊ नका. त्यांची टीका हा त्यांचा स्वभाव आहे, तुमचं भविष्य नाही. या टीकेच्या पलीकडे एक असा प्रकार आहे जो तुम्हाला हळूहळू अंधाराकडे घेऊन जातो, तो म्हणजे नकारात्मकतेचा डोंगर घेऊन चालणारे नातेवाईक. नंबर 5, नकारात्मकता पसरवणारे एनर्जी व्हॅम्पायर. पाचवा आणि शेवटचा प्रकार म्हणजे नकारात्मकता पसरवणारे नातेवाईक. यांना आपण एनर्जी व्हॅम्पायर्स म्हणू शकतो. हे लोक जिवंतपणेच मेल्यासारखे जगतात आणि तुम्हालाही तसंच जगायला भाग पाडतात. यांच्या आयुष्यात फक्त दुःख, तक्रारी आणि रडगाणच असतं. हे जेव्हा तुम्हाला भेटतील तेव्हा देशाची परिस्थिती कशी वाईट आहे, महागाई कशी वाढली, लोक कसे स्वार्थी झाले आहेत, इथूनच सुरुवात करतील. त्यांच्या सहवासात केलं की तुम्हाला मरगळ जाणू लागते. तुम्ही किती उत्साहात असाल पण त्यांच्याशी 10 मिनिट बोललात की तुमचा उत्साह शोषला जातो. हे लोक कधीच भविष्याबद्दल आशावादी नसतात. काही खरं नाही, आता सगळं संपलंय ही यांची नेहमीचीच वाक्य. हे नातेवाईक तुमच्या प्रगतीच्या वाटेत भीतीचे काटे पेरत असतात. तुम्हाला एखादी रिस्क घ्यायची असेल तर हे तुम्हाला इतकं घाबरवतील की तुम्ही पाऊल टाकायच्या आधीच मागे फिराल. हे आयुष्य हे रडवण्यासाठी नाही तर लढण्यासाठी असतं, पण हे लोक तुम्हाला लढायला विसरून फक्त रडायला शिकवतात. नकारात्मकता ही संसर्गजन्य असते. जर तुम्ही अशा लोकांच्या सतत संपर्कात राहिलात तर तुमचं मनही काळवडून जातं. तुम्हाला प्रत्येक गोष्टीत अडथळे दिसायला लागतात. यांच्यापासून लांब जाणं कठीण असतं, कारण हे रडून तुमची सहानुभूती मिळवतात. पण लक्षात ठेवा, दुसऱ्यांचं रडगाणं ऐकता ऐकता तुमचं हसणं हरवता कामा नये. तुमची ऊर्जा मौल्यवान आहे, ती अशा लोकांवर वाया
घालू नका. मित्रांनो, आज आपण ज्या 5 प्रकारच्या नातेवाईकांबद्दल चर्चा केली हे ऐकल्यानंतर कदाचित तुमच्या मनात खूप मोठी खळबळ उडाली असेल. कदाचित तुमच्या डोळ्यासमोर अशा काही व्यक्तीचे चेहरे आले असतील ज्यांना तुम्ही आजवर देव मानत होता, पण त्यांच्या वागण्याने तुम्हाला नेहमीच जखमा दिल्या आहेत. हे सगळं ऐकल्यावर मनात एक प्रश्न येतो की मग आता करायचं काय? ही तर रक्ताची नाती आहेत, ही तोडून कशी टाकायची? पण एक गोष्ट लक्षात ठेवा, नातं रक्ताचं आहे म्हणून ते विषारी असलं तरी पिऊन घ्यायचं ही आपली मजबुरी असू शकत नाही. निसर्गाचा एक नियम आहे, जर झाडाच्या एका फांदीला कीड लागली आणि ती फांदी आपण कापून काढली नाही तर ती कीड हळूहळू पूर्ण झाडाला संपवून टाकते. आपलं आयुष्यही असंच आहे. कधी कधी स्वतःला वाचवण्यासाठी, स्वतःच्या मानसिक आरोग्यासाठी आणि आपल्या मुलांच्या भविष्यासाठी अशा विषारी लोकांपासून मानसिक अंतर ठेवणं ही काळाची गरज असते. याचा अर्थ असा नाही की तुम्ही त्यांच्याशी रडारड करावी, भांडण करावं किंवा त्यांचा द्वेष करावा. द्वेष करणं म्हणजे त्यांना आपल्या मनात अजून जास्त जागा देण्यासारखं आहे. त्यापेक्षा त्यांना माफ करा आणि मुक्त करा. त्यांच्याशी वागताना व्यवहारापुरते वागा, पण तुमच्या मनाच्या चाळ्या त्यांच्या हातात देऊ नका. तुमच्या आयुष्याचा रिमोट कंट्रोल तुमच्या स्वतःच्या हातात ठेवा. कोणालाही हा अधिकार देऊ नका की त्यांनी ठरवावं की तुमचा आजचा दिवस कसा असेल किंवा तुमचं भविष्य कसं असेल. हे लोक तुमच्या यशावर जळतात, त्यांना जळू द्या, कारण तुमचं यश हेच त्यांचं सर्वात मोठं दुखणं आहे आणि तीच तुमची सर्वात मोठी चपराक आहे. ज्यांनी तुम्हाला कमी लेखलं, ज्यांनी तुमचा आत्मविश्वास तोडण्याचा प्रयत्न केला, त्यांना शब्दांनी उत्तर देऊ नका. तुमचं काम इतकं मोठं करा की उद्या तुमची वेळ मागायला त्यांना रांगेत उभं राहावं लागेल. आज या व्हिडिओच्या निमित्ताने स्वतःला एक वचन द्या, मी अशा कोणत्याही व्यक्तीला माझं आयुष्य उद्ध्वस्त करू देणार नाही. मग ती व्यक्ती किती जवळची का असेना. मी माझ्या स्वप्नांसाठी लढणार, मी माझ्या प्रगतीवर लक्ष देणार आणि मी अशा लोकांच्या सहवासात राहणार जे मला मोठं व्हायला मदत करतील. लक्षात ठेवा, आयुष्य एकदाच मिळतं आणि ते दुसऱ्यांच्या तक्रारी ऐकण्यात किंवा त्यांच्या टीकेला उत्तर देण्यात घालवण्यासाठी खूप आखूड आहे. स्वतःवर प्रेम करा, स्वतःच्या मूल्यांवर ठाम राहा. जर तुम्हाला वाटत असेल की हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील कोणत्याही प्रसंगाशी जोडला गेला आहे तर कमेंट मध्ये नक्की सांगा. तुमचे अनुभव इतरांनाही हिंमत देऊ शकतात. हा व्हिडिओ तुमच्या त्या मित्रांना किंवा प्रियजनांना पाठवा जे सध्या अशाच कोणत्या तरी मानसिक त्रासातून जात आहेत. तुमचा एक शेअर कोणाचं तरी आयुष्य वाचवू शकतं. पुन्हा भेटूया अशाच एका डोळे उघडणाऱ्या विषयासोबत. तोपर्यंत खंबीर राहा, सकारात्मक राहा आणि स्वतःच अस्तित्व जपायला शिका. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.